मित्रांनो नमस्कार. माझं नाव नितीन महाडिक. करोना आणि मनाचा फापट पसारा ह्यावरती एक ऑडिओ करावा अशी अत्यंत इच्छा होत आहे आणि म्हणून हा ऑडिओ. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधू न पाहे. याचा अर्थ असा की आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आपल्या आयुष्यात सर्व मंगलमय व्हावं. म्हणून आपण देवाला जेव्हा आशीर्वाद मागायला जातो तेव्हा धन धान्य सुख संपत्ती प्रकृती सगळं माझं नीट राहू दे, सगळ्याची वृद्धी होऊ दे अशी प्रार्थना आपण करतो. पण आयुष्य असं घडत नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख संकट हे प्रत्येकाला आयुष्यात सामोरं जावं लागतं. आज आपल्यासमोर हे करोनाचं वैश्विक संकट जे आहे ह्याने अनेक लोकांवरती परिणाम झालेला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, उत्पन्न कमी झालेलं आहे, काही लोकांच्या घरात जवळच्या व्यक्ती दगावलेल्या आहेत. असे एक ना अनेक प्रकारचे संकट आपल्यासमोर आज उभे आहेत, ज्याच्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. पण आता हे संकट आल्यावरती ते तर अटळ आहे, कधी ना कधीतरी काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या रूपाने संकट येणार. उदाहरणार्थ आमच्या घरात कोणी कोविडने गेलेलं नाही, पण 4 वर्षापूर्वी अचानक माझे वडील कॅन्सरने गेले. तर अशी संकटं आपल्या आयुष्यात ही येत राहणार. पण संकट समयी आपण काय केलं पाहिजे हे थोडंसं ह्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. आणि मी जे काही 2-3 गोष्टींचं पालन करतो ते मला थोडंसं शेअर करावं असं वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या एरियामध्ये एक मुलगा आहे भिकारी, आणि मी त्याला मागच्या मार्चपासून पाहतो आहे. त्याच्या आधी त्याला मी पाहत असे. तो दिवसभर रस्त्यावरती फिरतो, इथे तिथे काहीतरी खायला मिळेल ते खातो आणि कुठेतरी झोपतो. आणि जेव्हा करोना आला तेव्हा मी जेव्हा त्याला एकदा रस्त्यावरती पाहिलं तर असा मनात विचार आला की अरे यासारख्या लोकांचं काय होणार. कारण सरकार तर सांगतंय मास्क लावा, सॅनिटायझरने हात धुत राहा, भयंकर महामारी आहे, नाहीतर ते पटापट पसरेल, लोक दगावतील. पण ना त्याच्या तोंडावरती मास्क सॅनिटायझर त्याने वापरण्याचा काही संबंधच नाही. आणि तरीही परवा तो मला दिसला आणि परत तसंच कुठेतरी काहीतरी मागून खात होता. मला असं वाटतं की त्याच्या डोक्यात हे सगळं काही येतच नसेल, कारण एकतर माहितीचा अभाव, कुठे काही टी व्ही नाही, काही बघायला नाही, आणि त्यामुळे डोकं खराब नसेल त्याचं फार जास्त. आणि मला वाटतं डोकं खराब नसल्यामुळे हे काही असं येत नसेल, मनाचा फापट पसारा त्यांनी काही मांडला नसेल. त्याला फक्त एवढीच चिंता असेल, आज खाऊ, रात्री झोपू, उद्या उठू, खाऊ आणि परत झोपू. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपली ही पुरातन काळाची शिकवण आहे की आपण फक्त जे अन्न खातो त्याच्याकडेच लक्ष नाही दिलं पाहिजे, तर आपण इंद्रियांनी काय सेवन करतो त्याच्याकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याचा परिणाम मनावरती होतो, भावनांवरती होतो, आणि भावनांचा परिणाम शरीरावरती होतो. कार्यक्षमता खालावते किंवा वृद्धिंगत होते. विचारांची जी काही उत्पत्ती आहे आणि भावनांची उत्पत्ती आहे त्यावर आधारित. म्हणून आपली जुनी शिकवण आहे योग्य ऐकणे, योग्य श्रवण. आणि आज आपण काय ऐकतोय, उठल्यापासून किती केसेस वाढल्या, किती जणांना ऑक्सिजन कमी पडतोय, किती रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, आणि किती आणखी हे भीषण होत जाणार आहे. तर योग्य ऐकणं होत नाही आहे, योग्य पाहणं होत नाही आहे. टी व्ही लावल्यावरती कुठेतरी प्रेतं जळतात असं काहीतरी चॅनलवाले दाखवतात, मग कुठेतरी गया करून कोणीतरी आकांत करत आहे आणि ते आपल्याला दृश्य, ह्याच्यावरतीच त्यांचं पगार पाणी आहे. आता कुठल्या तरी एका चॅनलने सुरू केलं आहे थोडंसं पॉझिटिव्ह सेगमेंट, पण ते पॉझिटिव्ह सेगमेंट असतं 2 मिनटाचं आणि दिवसभर बोंबलत असतात हे लोक की जगात कशी वाट लागली, देशात कशी वाट लागलेली आहे. त्यामुळे पाहणंही योग्य होत नाही आहे. परत सकाळी उठल्या पहिलं काही लोकांचं तर नित्यक्रम आहे, ह्या उठल्यावरती हातात पेपर घ्यायचा, आकडे किती वाढलेत किंवा किती कमी झालेत हे करत बसायचं. अरे आपण सरकार आहोत का, आपण वॅक्सिन निर्माण करणारे आहोत का, आपण शास्त्रज्ञ आहोत का, ह्याने काही केल्याने आपण काय करू शकणार आहोत, काही नाही. हतबल होऊन डोक्यात अजून फापट पसारा वाढवून स्वतः चिंताग्रस्त, अवतीभोवतीच्या लोकांना चिंताग्रस्त करून सोडणार आहोत. आणि
दुसरं काही यातनं निष्पत्ती होणार नाही. त्यामुळे योग्य श्रवण होत नाही, योग्य पाहणं होत नाही, योग्य बोलणं होत नाही. आजूबाजूला सारख्या चर्चा, त्याच वाट लागली आहे. आत्ता दुसरी लाट शमत नाही आहे, तर काही लोकांनी तिसरी चौथी लाट पण येणार आहे. अरे तुम्ही शास्त्रज्ञ आहात का? आपल्याला काही कळतं का त्यातलं? बरं, हे जे टी व्हीवाले सांगतात त्यांना काय कळतं? हे काय काही शब्द, हे क्वारंटीन वगैरे मागच्या वर्षी शिकले असतील हे लोक, जेव्हा हे सगळं सुरू झालं. ते कोण आपल्याला सांगणार तिसरी चौथी लाट येणार? जेव्हा येईल तेव्हा बरोबर आलीच. काय करू शकतो? सामोरं जावं लागणार ना, दुसरं काही करू शकत नाही. त्यामुळे योग्य ऐकणं गरजेचं आहे, योग्य पाहणं गरजेचं आहे, योग्य बोलणं गरजेचं आहे आणि योग्य चिंतन गरजेचं आहे. हे जे आपण मनाने जे सेवन करतो त्याचा शरीरावरती व्यापक किंवा निगेटिव्ह परिणाम कैक पटीने वाढू शकतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आता करायचं मग काय? तर पहिली गोष्ट मला वाटतं करायला पाहिजे ती, भीती एका बाजूला आहे आणि बेफिक्री एका बाजूला आहे. अत्यंत घाबरून जाण्यात काहीही पॉईंट नाही, कारण त्याने काही साध्य होणार नाही. आहे तेवढे प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मास्क लावू शकतो, सॅनिटायझरने हात धुवू शकतो, सोशल डिस्टन्सिंग ठेवू शकतो. पण ह्या पलीकडे काय करू शकतो? माझ्या एका मित्रांनी मला फार एक मजेदार किस्सा सांगितला. एकदा असा रस्त्यावरनं चालला होता, काही नाही, फुटपाथवरती 2 लोक, तो समोरने येत होता आणि त्याच्या समोरने येणारी व्यक्ती रस्त्यालगतच्या पार अगदी भिंतीवरती चढायला लागली सोशल डिस्टन्सिंग म्हणून. इतकं घाबरून जाऊन कसं होईल आणि कुठे मनोबल आपलं कसं एकटवू शकतो आपण ह्या संकटाला सामोरं जायला? त्यामुळे घाबरून जाऊन काही केलं की आपला ब्रेन नॉर्मल कंडिशनमध्ये कार्य करत नाही. आपले विचार नॉर्मल नसतात. भीतीदायक विचारांमुळे ॲक्शन्ससुद्धा आपल्या कधीही पॉवरफुल होऊ शकत नाही. तर भीतीने ग्रस्त होण्यात काहीही पॉईंट नाही आहे. बरं, दुसऱ्या बाजूला आहे बेफिक्री. म्हणून मला काही होणार नाही, करोना फालतू आजार आहे, सगळे हे असं आहे, हेही करणं अयोग्य आहे. मध्य साधला पाहिजे. आहे ती काळजी आपण घ्यावी आणि योग्य ऐकणं, योग्य पाहणं, योग्य बोलणं आणि योग्य चिंतन ह्यामुळे थोडीशी आपली भीती कमी होऊ शकते. बरं, दुसरी गोष्ट, जेव्हा आता आपण सतत नाही हो ते सगळं ठीक आहे, पण ते चिंता आहे, नाही उद्या सगळं माझं नीट झालं, माझा व्यवसाय सगळा बंद पडला तर काय होईल, तुमचं सोपं आहे वगैरे, असं आपण काहीतरी कारणं देत राहतो. बरं, त्यासाठी काय करायला पाहिजे मग? आता मीही एक छोटा व्यावसायिक आहे, म्हणजे 2-3 महिने जर का काम चाललं नाही तर खूप वाट लागेल, पैसे उधार घेऊन घर चालवावं लागेल वगैरे, अशी परिस्थिती. बरं, मग मागच्या वर्षी जेव्हा हे मार्चमध्ये आलं आणि सगळी आमची कामं, जी आमची लाईनअप होती ती सगळी कॅन्सल व्हायला लागली, तर मग मी बसलो, वही पेन घेतलं, म्हटलं काय करता येईल आता? ठीक आहे, वाईटात वाईट 1.5 वर्ष समजा सगळंच थांबलं. मग काय करावं लागेल? गाडी विकावी लागेल. मग थोडेसे एका बहिणीकडनं 1 लाख रुपये घेऊ, दुसरीकडनं आणखी 1 लाख रुपये घेऊ, आणखी 2-3 मित्र पैसे देतील. असं करत 1 वर्ष माझं निघेल किंवा 1.5-2 वर्ष मी अशी काढू शकतो. आणि मग त्यांना सांगेन की परतफेड करीन बाबा पैसे तुमचे, काळजी नका करू, जवळचीच लोक आहेत, समजून घेतील वगैरे. हा सगळा प्लॅन केला आणि साईड बाय साईड कामं मिळवण्याचा प्रयत्न करू वगैरे वगैरे. आता एक्झॅक्टली 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. थोडेसेच पैसे उधार घ्यावे लागलेले आहेत, गाडी नाही विकली अजून तरी, आणि कामं थोडीफार मिळाली, मग 3-4 महिने काहीच मिळालं नाही वगैरे वगैरे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की एक प्लॅन करा. ह्या गोष्टी माझ्या हातात आहेत, ह्याच्यावरती मी ॲक्शन्स घेऊ शकतो, बाकीच्या गोष्टी माझ्या हातात नाहीत आणि त्याच्याबद्दल मी काहीही करू शकत नाही आणि ते मला सोडून देता आलं पाहिजे. हे प्लॅन केल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की अर्ध्या गोष्टी ज्याला आपण घाबरत होतो त्या आपल्या आयुष्यात घडतच नाहीत. आणि म्हणून मी सतत म्हणतो की हा मनाचा फापट पसारा आहे आणि तो फापट पसारा आवरता आला पाहिजे. नाहीतर एक विचार तुम्ही डोक्यात टाकल्यावरती विचारांचा भोंगा सुरू होतो, कारण मनामध्ये कायम गुणाकार आहे, भागाकार नाही आणि वजाबाकी नाही. म्हणून आपण निगेटिव्ह विचार मनातनं वजाबाकी करून काढून टाकू शकत नाही, कायम गुणाकार होत राहतो. पॉझिटिव्ह विचारांचाही गुणाकार होईल पण ते फार कमी असतात आणि निगेटिव्ह विचारांचा गुणाकार फार पटकन होतो, कारण मन हे निसर्ड आहे, निगेटिव्हकडे पटकन सरकतं.
आणि आपल्याला दिवसात साधारण एक 40,000 विचार येतात. 70% जवळजवळ निगेटिव्ह असतात आणि प्लस बाहेरची परिस्थिती अशी म्हटल्यावरती आणखी निगेटिव्ह विचारांना आपण चालना देत राहतो. म्हणून मग करायचं काय निगेटिव्ह विचार आल्यावरती? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करत असतो आणि चिंतेत जातो तेव्हा शरीरामध्ये सुद्धा आपल्या स्पंदनं उमटायला लागतात. त्याला आपण इमोशन्स म्हणतो. मग भीती वाटायला लागते, पोटात गुडगुड होतं, अस्वस्थ होतं, हाताला घाम यायला लागतो वगैरे वगैरे. का? कारण तेव्हा लक्षात येत नाही आपण निगेटिव्ह विचारांचा गुणाकार नकळतपणे करत गेलो, त्याचा परिणाम झाला भावनांवरती आणि त्याचा परिणाम झाला शरीरावरती. तर पहिली गोष्ट करायची, जेव्हा कधीही मी इंग्रजीमध्ये ह्याला म्हणतो स्प्लिट कंडिशन ऑफ माइंड अँड बॉडी निगेटिव्ह थिंकिंगमुळे. तर जेव्हा अशी स्प्लिट कंडिशन ऑफ माइंड अँड बॉडी होईल तेव्हा बसायचं आणि 3 ते 4 दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे. आणि नंतर एक सिम्पल मेडिटेशन मी तुम्हाला सांगणार आहे. आता मेडिटेशन म्हणजे श्वास थांबवून विचार थांबवणे नाही, निगेटिव्ह विचारांचं पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करणे नाही, नाही तर दिवसभर लढाई करत बसावे लागेल. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड खूप स्ट्रॉंग आहे कॉन्शियस माइंडपेक्षा. म्हणजे थोडक्यात असं आहे की सुनामीची लाट येते, आपण समोर पिचकारी घेऊन त्याच्याशी लढा देतो, हारणारच कायम. त्यामुळे हे टेक्निक जमत आत्ता काही उपयोगी पडत नाही. त्यामुळे काय करायचं, बसायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे श्वासाची जाणीव होईल आपल्याला शरीरामध्ये, तिथे लक्ष द्यायचं. श्वासाची जाणीव 2 ठिकाणी होऊ शकते. नाकाच्या टोकावरती श्वास आत जातो तो बघायचा, श्वास बाहेर येतो तो बघायचा, किंवा पोट वर खाली होतं आपलं. श्वास घेतल्यावर पोट वर येतं आणि श्वास सोडल्यावरती पोट आतमध्ये जातं. समजा तुम्ही नाकाच्या टोकावरती लक्ष ठेवलं, श्वास आत गेल्यावरती आत जात असताना मनात इन हा शब्द म्हणायचा किंवा आत हा शब्द म्हणायचा. आणि श्वास बाहेर येत असताना आऊट किंवा बाहेर हा शब्द म्हणायचा. श्वासाची गती बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही, मुद्दाम प्राणायामासारखा दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, काही करायचं नाही. फक्त इन श्वास आत गेला की श्वास बाहेर आला की आऊट, इन आणि आऊट. आणि या दरम्यान विचार येतील, अरे पण ते गडबड होणार आहे, काम अजून नीट चालत नाही आहे. ओके, ठीक आहे, जागरूक राहायचं. ओके, आत्ता निगेटिव्ह विचार आला आहे, ठीक आहे, परत श्वासाकडे येऊयात. इन आऊट, इन आऊट. असं तुम्ही 4-5 मिनटं केल्यावरती मन हळूहळू स्थिरावायला लागेल. आणि निगेटिव्ह विचार आल्यावरती त्याला दाबून टाकण्याचा किंवा हाकलून देण्याचा काही प्रयत्न करायचा नाही. फक्त जागरूक व्हायचं की ओके, आत्ता माझ्यामध्ये एक निगेटिव्ह विचार आलेला आहे, ह्याला मी अजून खाद्य घालणार नाही आणि त्याला मल्टिप्लाय होऊन देणार नाही, दमन करणार, दाबून टाकणार, बाहेर फेकून देणार, असं काही करायचं नाही. आणि म्हणून खूपच जर का चिंता वाटायला लागली तर इन आऊट ब्रीदिंग करायचं. दुसरी गोष्ट करायची, बॉडी रिलॅक्सेशन. मग तुम्ही सिम्पल रिलॅक्सेशन करू शकता. 3-4 दीर्घ श्वास घेऊन शवासनात झोपायचं. सुरुवात करायची डोक्यापासून आणि एक एक अवयव जाणीवपूर्वक रिलॅक्स करत जायचं. कारण संकट समयी माइंड आणि बॉडीने एकत्र काम करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खूप अभ्यास केला आणि परीक्षेला गेला पण मनात भीतीदायक विचार आणि हात थरथर कापायला लागला तर नापासच होणार आपण. कारण माइंड बॉडी एकत्र काम करत नाहीत. आणि जेव्हा असे निगेटिव्ह विचार करत असतो त्याचा परिणाम फक्त माइंडमध्ये नाही तर तो बॉडीवरती पण होत असतं. म्हणून बॉडी रिलॅक्स करणं खूप गरजेचं आहे. घरात शक्य तेवढा व्यायाम करणं, 5-10-15 मिनटं स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग हे व्यायाम करणं आणि शरीर रिलॅक्स ठेवणं हे गरजेचं आहे. आणि श्वासाचा कायम आधार घेणे. कारण श्वासाचा आधार का घ्यायचा, जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की मन जास्त भटकत नाही, भूतकाळात जात नाही आणि भविष्यकाळात पण जात नाही. आणि गेलं चुकून तरी आपण त्याला परत श्वासाच्या आधारे वर्तमान क्षणामध्ये घेऊन येऊ शकतो. आणि वर्तमान क्षणात आपण जितके असू तितकी आपली भीती किंवा मनाचा जो फापट पसारा आहे, इकडे तिकडे मन धावत नाही आणि म्हणून शांत वाटू शकतं आणि तिथनं आपल्याला ऊर्जा मिळू शकते. तर ऊर्जेचा स्रोत आपल्या आत आहे, चॅनलमध्ये नाही आहे, न्यूजपेपरमध्ये नाही आहे, लोकांकडनं वारंवार सल्ले घेण्यामध्ये नाही आहे, आपल्या आतमध्ये आहे. तो आपण आतमध्ये शोधला पाहिजे आणि तो मिळतोच. आणि यालाच म्हणतात माइंड ट्रेनिंग.
आणि माइंड जर का आपण संकटकाळी जर का स्ट्रॉंग ठेवू शकलो तर त्याचा परिणाम शरीरावरती होणार आहे. शरीर स्ट्रॉंग राहील आणि मग बाहेर कसं पडायचं ह्याचे आपल्याला मार्गसुद्धा मिळायला लागतील. म्हणून मी आत्ता हा जो ऑडिओ आहे याचं टायटल पण असंच आहे, करोना आणि मनाचा फापट पसारा. हा फापट पसारा जर का आवरता आला तर हेच संकट नाही, कदाचित बरीच अजून संकट आपल्याला आयुष्यात सामोरं जायचे आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपली मानसिक तयारी नसेल तर आपण खचून जातो आणि मग आपल्याला पॉझिटिव्ह ॲक्शन्स घेता येत नाहीत. त्यामुळे हा फापट पसारा आवरणं गरजेचं आहे. तुम्ही सर्व सेफ राहा आणि लवकरात लवकर ह्या संकटातनं आपल्याला एक मार्ग मिळू दे ही ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.